ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलवचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्मामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। सांबजय नमः पार्वती शिव हर हर महादेव। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि अक्कलकोटला आल्यानंतर सर्वात अगोदर कुणाच्या घरी गेले आणि कुणाचा नैवेद्य खाल्ले हे दाखवायचं आहे, मला सांगायचं आहे। मला सर्वात अगोदर कुणाच्या घरी जेवले स्वामी महाराज ह्याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला मला सांगायचं आहे। तर अक्कलकोटमध्ये कर्दळीवनातून ज्या वेळेला सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, कोल्हापूर, हैदराबाद हे सगळे गावं करून कर्दळीवनातून ज्या वेळेला पहिला सुरू स्वामी महाराज आले, साक्षात परब्रह्म श्री स्वामी महाराजाचा अवतार सोलापूरला आले। सोलापूरला येऊन काही दिवस राहिले, तिथे त्यांचं मन लागेना म्हणून सोलापुरात काही दिवस राहून नंतर त्यांनी अक्कलकोटला आले। अक्कलकोटला आल्यानंतर खंडोबाच्या मंदिरात थांबायचं, सतत बसून राहायचं, इकडं तिकडं पाहायचं, जेवण करायचं नाही, काही नाही, असं खंडोबाच्या मंदिरात राहत होते। तिथे अनेक भक्त तिथे जायचे, महाराजांसोबत स्वामीसोबत सुद्धा राहायचे। त्याच्यातलेच एक त्या अक्कलकोट संस्थानमध्ये पुराण सांगणारे पुराणिक बंडोपंत पुराणिक नावाचे व्यक्ती तिथं राहत होते। बंडोपंत पुराणिक त्यांनी सविस्तर असा पुराणाचा अर्थ सांगायचे, पुराण वाचायचे, शास्त्राचा अर्थ सांगायचे। हे सगळं करत असताना बंडोपंत पुराणिक रोज त्या खंडोबाच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं आणि या स्वामी महाराजासोबत 4-5 असे लोक राहायचे। ते सगळेच म्हणायचे, 2 घास खा, 2 घास खा, आराम करा, शांत राहा। पण स्वामी चलबिचल व्हायचे, इकडं तिकडं पाहायचे, जेवण व्यवस्थित करायचे नाहीत। मग त्याच्यामध्येच ह्या बंडोपंत पुराणिकने स्वामीला म्हटले की बाबा माझ्या घरी चला आणि तुम्ही 2 घास खावं आणि आराम करावं, अशी माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे आणि माझी विनंती सुद्धा आहे। आपण आमच्या घरी चलावं। 2-3 दिवस काहीच नाही खाल्ले, चलबिचल झालेले महाराज एकदम, अरे बंड्या चल मी येतो म्हणून त्याच्या खांद्यावर हात टाकले। बंडोपंत पुराणिकच्या खांद्यावर हात टाकले आणि त्याच्या सोबत त्यांच्या घरी गेले। स्वामी ज्या वेळेला घरी गेले, जात असताना वाटेत खूप आनंद झाला बंडोपंत पुराणिकला। साक्षात परब्रह्म, साक्षात यतिरूप देव परमेश्वर माझ्या घरी येत आहेत, त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही। आणि छानपैकी घरी गेल्याबरोबर पाट टाकले आणि पाटावर बसायला सांगितले महाराजांना। स्वामी तिथे बसले आणि बंडोपंत पुराणिक हे स्वयंपाकघरामध्ये गेले। अगं आणि बघ आपल्या घरी साक्षात परमेश्वर आपल्या घरी आलेले आहेत, साक्षात देव आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांना मी घरी घेऊन आलेला आहे। 2-3 दिवस त्यांनी खंडोबाच्या मंदिरामध्ये होते, कसलाच अन्नाचा स्पर्श केले नाहीत, विचित्र विचित्र लीला करत होते आणि सर्वजण जेवण कर म्हणल्यानंतर कुणाच्याच हातचं त्यांनी खाल्ले नाहीत, परंतु आज माझ्या घरी जेवण करण्यासाठी आलेत आणि आपण त्यांना स्वयंपाक कर, छान छान स्वयंपाक कर आणि आपण त्यांना जेवायला वाढू, असं म्हणल्यानंतर त्यांच्या पत्नीला खूप राग आला।
बंडोपंत पुराणिकचा एक स्वभाव होता की बाबा बाहेर कुठेही गेला, सरळ कुणाला 1-2-4 माणसाला घेऊन यायचं, चहा कर म्हणायचं, कुणालाही घेऊन यायचं, जेवायला कर म्हणायचं. आणि पुरुषांचं कसं असते बघा ना, बाहेर गेले, कोणतरी भेटलं, सरळ घरी घेऊन यायचं आणि चहा कर म्हणायचं. घरात आहे नाही हे काहीच त्यांना कल्पना नसते. नाही हे घरच्यांना सांगितल्यानंतरच पुरुषांना माहीत असतं. असं तिला राग आला की बाबा घरात आहे नाही यांना काहीच माहिती नसतं आणि रोज एकाला कुणाला तरी घेऊन येतात आणि याजे ह्या म्हाताऱ्याला घेऊन आल्यात, हे म्हातारा किती भाकरी खातो की किती चपात्या खातो की आणि मला स्वयंपाक कर म्हणतात. असं म्हणून तिला राग आला. अगं असं नको म्हणू, असं तू म्हणू नकोस. आणि तू जर बोललेलं त्यांच्या कानावर गेलं तर स्वामी महाराज रागाने उठून जातील. तू त्यांच्या कानावर पडेल असं जोरात नको बोलू आणि स्वयंपाक कर, चल तयारीला लाग. त्यांची पत्नी तयारी केली स्वयंपाकाची आणि जेवायला ताट लावलं. ज्या वेळेला ताट लावलं त्यावेळेला तिच्याकडं बंडोपंत पुराणिकला देण्यासाठी एक लाडू होता. असा मोठा लाडू होता. मग आता एक लाडू 2 ताटाला कसा लावायचा विचार केले. आता साक्षात देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात आणि असं देव म्हणून कुण्या म्हाताऱ्याला घेऊन आले की का नाही की पण आपण अर्धा लाडू कसा द्यायचा म्हणली. आणि तिनं एका लाडूमधले 2 भाग करून त्या अर्ध्या लाडवाचे 2 लाडू करून अर्धा लाडू तसाच गुंडाळून आपल्या चुली घरामध्ये नेऊन चुलीच्या वरती ठेवला, झाकून लपवून ठेवला. आणि त्या अर्ध्या लाडूमधले 2 छोटे छोटे लाडू करून दोघांच्या ताटामध्ये लावलं आणि पान लावून जेवायला नेऊन दिलं. स्वामी आणि बंडोपंत पुराणिक हे दोघे जेवायला बसले असता त्यांची पत्नीसुद्धा शेजारी वाढण्यासाठी बसलेली. स्वामी महाराजांना अंतर्ज्ञानानं कळलं की बाबा हे लाडू लपावून ठेवले, परंतु त्यांनी त्याचा उल्लेख केलेच नाहीत. आणि लहान लेकराप्रमाणे रडायला लागले महाराज. चिडायला लागले, रडायला लागले, हट्ट करायला लागले, हां म्हणून रडायला लागले, चांगलंच गर्दा करून ओरडून रडायला लागले. हे बंडोपंत पुराणिक म्हणले बाबा काय झालं स्वामी, आपण तर माझ्यासोबत जेवतो म्हणून आलात, चांगला आलात, इतका वेळ मस्त बसलात, बोलणं केलात माझ्यासोबत, सगळं झालं आणि आता ताटावर बसल्यानंतर काय रडायला लागलात, काय झालंय. नाही रे, माझा लाडू मला पाहिजे, माझा लाडू कुठे ठेवलाय. असं म्हणल्यानंतर बंडोपंत पुराणिकला आश्चर्य वाटलं की बाबा हे काय असं म्हणतात, लाडू लाडू, ताटात तरी लाडू आहे, माझ्या ताटात आहे, त्यांच्या ताटात आहे आणि लाडू काय म्हणतात. त्यांच्या पत्नीला मात्र हे ओळखू आलं बरं का. अगो बाई, खरंच हे म्हातारा कुणी नाही, हे मानव नाही, हे खरंच साक्षात परब्रह्म आहे, खरंच हे देव आहे. का तर मी ते लाडू फोडून मी लपवून ठेवले ना, ते सुद्धा ह्या महाराजाला कळलंय. तर हे माणूस नाही, चमत्कारिक व्यक्ती आहे कोणीतरी, खरंच बाबा हे देव आहे असं तिच्या मनात म्हणून अजून तिथंच गालात हसून तशी चोरून असं पाहत त्या कोपऱ्यात तिथेच बसून राहिली. आणि मग हट्ट करायला लागले. मग बंडोपंतांनी म्हणले की बाबा तुमच्या ताटामध्ये लाडू आहे महाराज, माझ्या ताटामध्ये पण आहे. नाही नाही, माझा अर्धा लाडू लपून कुठे ठेवले, माझा अर्धा लाडू लपून कुठे ठेवले म्हणल्यानंतर त्यांच्या पत्नीनं सांगितलं की बाबा महाराज माझ्याकडे एकच लाडू होता आणि तो लाडू मी माझ्या मिस्टरांसाठी ठेवलेला, माझ्या पतीसाठी ठेवलेला होता. आणि मग आता अर्धा लाडू कसा वाढवायचा म्हणून मी त्याच्यातला अर्ध्यामधले 2 केले आणि तुमच्या दोघाच्या ताटाला लावलं आणि अर्धा लाडू जे आहे ना मी चुलीमध्ये लपवून ठेवले. मग ठेवतेस कशाला, आण इकडं, आण माझ्याकडे ते लाडू म्हणल्याबरोबर खाडकन दार काढली आणि त्या बाईनं त्या चुलीमध्ये लपवून ठेवलेला लाडू आणून दिला. आणि मग त्या अर्ध्या लाडवामधलाच पटकन मोडून आपल्या तोंडात एक घास लाडूचा घातले आणि बाकीचे राहिलेले लाडू बाजूला बसलेल्या बंडोपंत पुराणिकला, त्यांच्या पत्नीला आणि शेजारी असलेल्या 1-2 लोकांना त्यांनी स्वतःच्या हातानं तोंडामध्ये भरवला आणि ह्या पद्धतीनं आनंदानं जेवण केले. अशा पद्धतीनं पहिला सुरू. आपण म्हणतो चोळप्पाच्या घरी महाराज राहिले, चोळप्पाच्या घरी नैवेद्य पहिला झाला, चोळप्पाच्या घरी गेले स्वामी. चोळप्पा निश्चिम भक्त आहेत,
खूप भक्त आहेत. त्याच्यातला सर्वात प्रथम असणारा म्हणजे चोळप्पा आहे, परंतु सर्वात प्रथम जेवण केलेला असं अर्ध्या लाडवामधला अर्धा लाडू खाल्लेला नैवेद्य म्हणजे पहिला सुरू स्वामी महाराजांना अक्कलकोटामध्ये बंडोपंत पुराणिक यांच्या घरामधला नैवेद्य पहिला सुरू प्राप्त झालेला आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ह्याच पद्धतीनं मग बंडोपंताला आनंद झाला आणि अगोदर माझ्या घरी येऊन स्वामी जेवल्याचा आनंद झाला. स्वामी जेवण केले आणि आनंदानं पोटावर हात फिरवत तिथं बसले. आणि ह्या पौराणिकचा धंदा म्हणजे काय? शास्त्र सांगणं, पोत्या वाचणं, पुराण वाचणं हे तर होताच, पण त्याच्यासोबत त्यांनी आयुर्वेदाचे डॉक्टरसुद्धा होते. म्हणजे आयुर्वेदिक त्यांनी काही कुणाला तरी काही झालं म्हणल्याबरोबर वैद्य म्हणून यांच्याकडे येत होते लोक. पळत जायचं, कोणता पाला कशाला लागतो हा बघायचा आणि ते पाला आणून चोळून त्याला लावल्यानंतर ते ताबडतोब त्यांची दुखापत कमी व्हायची. पोटदुखी असो, डोळे आलेले असो, कानाचा असो, अंगावर कुठं दुःख झालेलं असो, काही असो, त्यांना सगळ्याच गोष्टीचं निरसन किंवा सगळ्याच गोष्टीला मरम कसं लावावं, कोणतं लावावं हे सगळं त्या बंडोपंत पौराणिकला माहिती होतं आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आणि ह्याच पद्धतीनं त्या गावामध्ये बंडोपंत पौराणिक राहिले. तर पहिला नैवेद्य कोणाचा म्हणजे बंडोपंत पौराणिक यांचा आहे. म्हणून मी तुम्हाला नैवेद्यासाठी सांगितलेलं आहे. ह्याच पद्धतीनं स्वामी महाराज कुणावर कधी प्रसन्न होतील काही सांगता येत नाही. सहजच त्यांच्या शेजारी भक्त होते, त्यांचे सेवेकरी होते आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या सोबत राहून त्यांना प्रसन्न झाले नाहीत. पण हे बंडोपंत पौराणिक हे अचानक जाऊन चला आणि माझ्या घरी 2 घास खा म्हणल्याबरोबर अरे बंड्या चल मी येतो आणि तुझ्या घरी जेवण करतो म्हणून त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घराचा उद्यकाल झाला. त्यांना राजे महाराजांनी जमीन दिले आणि त्या गावामध्ये जमीन राहणं, अक्कलकोटमध्ये नांदणं आणि जमीन घेणं राजे महाराजाकडून म्हणजे स्वामीचा मिळालेला प्रसादच. आणि तेच घेऊन आनंदानं त्यांनी तिथे राहिले आणि स्वामी समर्थ आपल्या मठामध्ये राहिले आणि स्वामी समर्थ तिथे आहेत म्हणूनच त्या गावचं नाव की काय अक्कलकोट. जो कोणी त्या अक्कलकोटला जाईल त्याला अक्कल आल्याशिवाय राहणार नाही, आपल्या बुद्धीमध्ये चांगली चंचलता आल्याशिवाय राहणार नाही, आपलं डोकं ठिकाण्यावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.